गुड मॉर्निंग गाईज अँड हॅपी संडे. आजचा विचार. सो इनसाइड आउट हा एक ॲनिमेशन मूवी आहे ज्याचे मेन कॅरेक्टर्सच आपले ह्युमन इमोशन्स आहेत. आनंद, दुःख, द्वेष एक्सेट्रा. सो त्याच्यावरून मला कळलं की आपले इमोशन्स हे किती इम्पॉर्टंट आहेत. आपण किती सहजतेने आनंद एक्सेप्ट करतो, राईट. त्याच्यावर आपल्याला कुठलाच दुसरा विचार येत नाही. आपण तो मोमेंट आनंदाने जगतो. पण जेव्हा आपल्याला कुठली अनामिक भीती वाटत असते, आपण रागात असतो, आपण एकदम स्पीचलेस असतो, म्हणजे नकारात्मक विचार माइंडमध्ये येत असतात, खूप लो फील करत असतो. त्या तेव्हासुद्धा आपण असं असं, यार माझी का चिडचिड होती आहे. पण जर आपण ते इमोशन्स एक्सेप्ट केले की हो मी आत्ता चिडली आहे, शांतपणे जर त्या मोमेंटला जेव्हा लक्षात येतं की आपण चिडचिड करतोय, तेव्हा थोडा वेळ दिला स्वतःला आणि विचार केला की का चिडायचं मागं रिझन काय, किंवा आपण लो फील करतो त्याच्या मागे लो फील करायचं रिझन काय, ते एक्सेप्ट जेव्हा करतो तेव्हा त्याच्यातून आपण बाहेर पडायचा मार्ग पण शोधतो, राईट. कारण इम्पॉर्टंट आहे गाईज, जेवढा आनंद इम्पॉर्टंट आहे तेवढे हे इमोशन्ससुद्धा आपल्याला लाईफमध्ये काही ना काहीतरी शिकवत असतात. आणि स्वतःबद्दल स्वतःशी आपल्याला ते खूप जास्त कनेक्ट करून जातात. त्यामुळे लोक तिकडे काही बोलू दे, ते नेहमी बोलत असतात, अरे ही चिडकी आहे, ही अशी भांडते, ही एवढी कंजूस आहे. लेट देम टॉक. इम्पॉर्टंट काय, त्यांना माहीत असणं नाही, स्वतःला माहीत असणं की आपण असं का रिॲक्ट करतो. आणि एक्सेप्ट करणं, हो बाबा मला या गोष्टीचा राग येतो, ठीक आहे. जितकं स्वतः आपण एक्सेप्ट करू तेव्हा लोकांनी काही म्हणलं तरी आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही. तुम्हाला काय वाटतं?